गेल्या 22 वर्षांपासून ठाणे शहरातील घर आणि व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदीसाठी नागरिकांना आकर्षक पर्याय सवलती उपलब्ध करणाऱ्या क्रीडा एमसीएच ठाणे यांच्या वतीनं एमसीएचचे 17 ते 19 एप्रिलपर्यंत भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। ठाणे पश्चिम येथील बाळकोम येथील दोस्ती काउंटी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत या प्रदर्शनात ग्राहकांना शेकडो गृह आणि वाणिज्य प्रकल्पातून पसंतीच्या मालमत्तेची निवड करता येणार आहे। या प्रदर्शनात कर्जपुरवठा करण्यासाठी बँका आणि खाजगी वित्तीय संस्थांची दालनं देखील असणार आहेत। क्रीडा एमसीएचचे ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। क्रीडा एमसीएचचे पूर्वीचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रीडा एमसीएचचे ठाणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रीडा एमसीएच ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निकित नेता आदींसह पदाधिकारी आणि प्रमुख सदस्यही उपस्थित होते। क्रीडा एमसीएच ठाणे या संस्थेनं ठाणे शहराचा विकास आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन 22 वर्षात प्रदर्शनातून अनेक मालमत्ता प्रकल्प सादर केलेत। त्यातून हजारो कुटुंबियांच्या स्वप्नातील घर साकारले। हजारो व्यावसायिकांना आणि वाणिज्य मालमत्ता खरेदी करता आल्या आहेत। त्यामुळे एमसीएच आहे तो भरोसा आहे असा विश्वास ठाणेकरांकडून व्यक्त होतोय। ठाणेकरांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी यांनी आनंद व्यक्त केला। ठाणे शहरातील रिअल इस्टेट व्यवसायाचा वेगाने विस्तार होत असून नवे आणि आधुनिक जीवनशैली असलेले गृह प्रकल्प साकारले जात असल्याचं मिराणी यांनी सांगितलं। विशेषतः अनेक व्यापारी मालमत्ता आहेत। 17 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी नवीन युगातील घरं आणि वाणिज्य मालमत्तांची माहिती नागरिकांना मिळणार आहे। रिअल इस्टेटमधील नवे पर्याय आणि सरकारी धोरणं आणि गृहसजावट आणि अंतर्गत रचनेबाबतही या प्रदर्शनात माहिती मिळणार आहे। शहराचा विकास होत असल्यामुळे मालमत्तेत गुंतवणुकीची गुंतवणूकदारांना उत्तम संधी आहे। आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळालाय। त्यामुळे ग्राहकांबरोबरच गुंतवणूकदारांनाही प्रॉपर्टी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं त्यांनी आवाहन केले। देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सकडून ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबरोबरच नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खाजगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्क साधता येईल। या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। तसंच महारेरा कायद्यातील तरतुदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल असं अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितलं। आधुनिक जीवनशैलीला पसंती देणाऱ्या नागरिकांना ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित गृहसंकुलातील घरांचा पर्यायही उपलब्ध असणार आहे। प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं समाधान होईल असा विश्वास अध्यक्ष सचिन मिराणी यांनी व्यक्त केलाय। एका छोट्या शहरातून मोठ्या विकसित आणि प्रगतिशील शहरापर्यंत ठाण्याचा प्रवास झाला। भविष्यात ठाणे हे मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाचं शहर होईल। शहरातील उत्तम पायाभूत सुविधा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रोसह विविध पर्याय आणि दर्जेदार जीवनशैली लक्षात घेऊन भविष्यासाठी ठाणे शहरात नागरिकांनी आवर्जून घर घ्यावं असं आवाहन गत अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केलं। हे सर्व होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सला एक संधी आहे। त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे। काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये। मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा। सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका जो युद्ध सुरू आहे, ते युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावर काम सोडून आपल्या घरी परतत आहेत। ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धासाठी हे काही कामगार घरी नाही जात। मे मध्ये नॉर्मली काय असतो, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो, त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात। ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात। बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही। मजूर जर गावाला गेल्यानंतर आपल्याला काय फटका बसतो का? जसं तुम्ही आता म्हणता, नाही, असं काय फटका नाही बसत। ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात। टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभाग घेतलाय आणि करीबन 100 प्रोजेक्ट्स आहे जे डिस्प्लेमध्ये आहे। कारण काय एक डेव्हलपरचं 2 ते 3 प्रोजेक्ट असतात। सर्वांनी पार्ट घेतलाय। तुम्ही या त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भाईंदर न्यायालय स्थलांतराच्या निषेधार्थ वकिलांचं धरणं आंदोलन. भाईंदर येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसंच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या वतीनं जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं वकील सहभागी झाले होते. भाईंदर येथील न्यायालय स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने तसंच स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी गैरसोयीचा ठरणार असल्याचं मत वकिलांनी व्यक्त केले. न्यायालय स्थलांतरित झाल्यास नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अधिक अंतर प्रवास करावा लागेल, तसंच वेळ आणि आर्थिक खर्चही वाढेल अशी चिंताही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी आंदोलक वकिलांनी न्यायालय स्थलांतराचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी केली. तसंच या निर्णयाविरोधात पुढील काळात आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय स्थानिक पातळीवर उपलब्ध राहणं ही नागरिकांची मूलभूत गरज असल्याचं सांगितलं. तसंच त्यामुळे भाईंदर येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरावर स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी शासन आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात आल्याचंही ॲडव्होकेट प्रशांत कदम यांनी सांगितलं. जनरली महिला जे हेचा व्यवसाय करतात त्यांचं घर सांभाळून करतात आणि घर सांभाळून करत असल्यामुळे त्यांना घरातलं सगळं करून त्या कोर्टात जावं लागतं. मीरा रोड कोर्टामध्ये जातानाच आम्हाला प्रवासाचा इतका त्रास होतो, 2.5 तास आम्हाला प्रवासाला लागतात. 2.5 तासाला प्रवास करून सुद्धा तिथे कोर्ट अवेलेबल नसतं किंवा कोर्टात फाईल अवेलेबल नसते आणि शिफ्टिंग केल्यानंतर त्याचा जो प्रोसेस व्हायला पाहिजे ते 6 काय वर्षभर होत नाही आणि वर्षभरापर्यंत जर 2-2 महिन्याच्या तारखा म्हणजे आम्हाला इतकं जड जाणार आहे आणि 2 महिन्याच्या तारखांनी पुन्हा 2.5 तासाचा 2.5 म्हणजे 5 तासाचा प्रवास करा, घरातलं सगळं आटपून करा, हे खूप त्रासदायक होणार आहे. आणि पक्षकारही त्याप्रमाणे आम्हाला फी पण देत नाही आणि लांबचा प्रवास असल्यामुळे आम्हाला हे खूपच हेक्टिक होणार आहे. ठाण्यातील हिरानंदिनी मेडोज परिसरातील उघड्या नाल्यात मलनिस्सारण प्रकल्पातील पाणी सोडण्यात येत असून यामुळे या नाल्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले होते. तसंच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यावर तोडगा म्हणून हा नाला बंदिस्त करून त्यावर चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. यामुळे हिरानंदिनी मेडोज वासियांची नाला दुर्गंधीतून सुटका होण्याची चिन्ह आहेत. हिरानंदिनी मेडोजमधील इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचं आरोग्य उघड्या नाल्यामुळे धोक्यात आले. सुमारे 300 फूट उघड्या नाल्यामध्ये मलनिस्सारण प्रकल्पाचं पाणी सोडण्यात येत असून यामुळे नाल्यातून मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीनं नागरिक हैराण झाले, शिवाय त्यांची रात्रीची झोपही उडालीये.
याबाबत येथील नागरिकांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. यावेळी केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही उपाययोजना सुचवल्या. तर सोमवारी केळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत या नाल्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका स्नेहा आंबरे, महापालिकेचे अधिकारी खंडागळे आणि नागरिकही उपस्थित होते. या पाहणी दरम्यान या नाल्यावर PPP तत्वावर स्लॅब टाकून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केली. यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होऊन नागरिकांना दिलासा मिळेलच. शिवाय PPP तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्यानं महापालिकेवर देखील आर्थिक बोजा येणार नाही असा दावा करत त्यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार लवकरच हा प्रस्ताव तयार करण्यात येऊन या कामाला गती मिळेल आणि रहिवाशांना दिलासा मिळेल अशी माहिती केळकर यांनी दिली. साहेब, हिरानंदी मेडोज येथील नाल्याची पाहणी करायला आले होते. काय समस्या होती? या ठिकाणी हजारोने लोक राहतात आणि आमच्या या ठिकाणच्या नगरसेविका स्नेहाताई आंबरे हे सर्व हे जागरूक नागरिक यांची मागणी होती आणि त्याच्यामुळे आज आम्ही ही पाहणी करायला आलो. इकडे सगळे नाले जे आहेत 200-300 फूट ते सगळे खुले नाले आहेत. काही नाल्यांच्यामध्ये HTPचं पाणी पण सोडलेलं आणि त्याच्यामुळे इथल्या लोक इतके त्रस्त आहेत की या ठिकाणी त्यांना रोगराईला सामोरं जायला लागतं. आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी येते. रात्री देखील त्यांना झोप उठते अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे याची पाहणी केली आहे. अधिकारीही बरोबर होते आणि ह्या नाल्याच्या ओपन नाले आहेत आणि त्याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते क्लोज करून त्या ठिकाणी काय करता येईल तर एखाद वेळ आम्ही तिथे चार्जिंग स्टेशनसुद्धा उभं करता येईल PPPच्या तत्वावर किंवा मग महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्लॅब टाकून हे नाले जे आहे ते बंदिस्त ठेवता येईल. तरच इथल्या लोकांचं स्वास्थ्य जे आहे ते सुधारेल. नाही तर ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी त्यांच्या आरोग्याला फार मोठा धोका निर्माण झाला. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 4 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी मे महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 20 एप्रिलपर्यंत त्यांची अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावीत. निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदनं 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले. मुख्यालयातील या लोकशाही दिनात परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.